बाबा फिरत असताना काही लोक प्रश्न विचारतात की बाबा, राजकारण तुमच्या पेशा नाही, तुम्ही उगाच राजकारणात काय येता? त्या बाबांनी त्यांना एक उदाहरण दिलं की एका गावामध्ये दोन दुकानदार होते. ते दुकानदार मनमानीप्रमाणे लूट करत होते, बेसळ करायचे, खोटा व्यवहार करायचे, वरनं चोरी करायची, अशी मनमानी त्यांची चालू होती. या सर्व प्रकाराला त्या गावची जनता कंटाळली होती. परंतु त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. गावात तिसरं दुकान नव्हतं. त्या गावात एक संत होते, त्यांना हे सर्व बघवलं नाही. त्यांनी दुकानदारांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही त्यांचं ऐकलं नाही. शेवटी गावकऱ्यांच्या आग्रहास्तव त्या संतांनी गावची समस्या सोडवण्यासाठी स्वतः दुकान टाकायचं ठरवलं आणि त्या गावकऱ्यांची होणारी लुटमार थांबवली. त्याप्रमाणे आता आपल्या नाशिककरांनी या शांतिगिरी बाबांचं दुकान लावायचं ठरवलंय. बाबांचा जो पेशा नसला तरी नाशिककरांच्या आग्रहास्तव बाबा हे दुकान चालवणार आहे आणि नाशिकच्या समस्या सोडवणार.